जाणार आहोत. अगदी आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. थांबला बटन. नक्कीच टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आपल्याला जरूर पाहायला मिळेल की अगदी काहीच नाही, कारण डाव सुरू नाही झाला ना. चला मॅच कडे आपण जाऊया. डावाची करतोय सुरुवात. अंपायर सिग्नल. गेम इज ऑन. सेकंड क्वार्टर फिनाले. कोण जाईल सेमी फिनाले मध्ये, अर्थातच टॉप 3 मध्ये. ही लढाई असणार आहे वाजेपूर 3D आणि जय वाघोबा धामणी दोघांमध्ये. अंपायर सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. फर्स्ट ओव्हर. गोलंदाज तयार संतोष खंडवी. पहिलाच बॉल. जेलची चान्स बनली होती तिकडे. पॉप्या होते. रन्स घेत असताना आपण पाहतोय एक क्विक सिंगल. स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा पाहायला मिळतो. टीम जाते पुढे. पुढे संघाची धावसंख्या 1 या कड्यावरती. जस्ट सिंगल रन. एक धाव. धाव फलकावरती एका धाव्यानं धाव फलक पुढे. खातं मजबूत संघाचं. पुढचा बॉल ओ द विकेट. हाही चांगला बॉल. हाही चांगला बॉल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी वाजेपूर 3Dच्या विरोधामध्ये. जय वाघोबा धामणी दोघांमध्ये ही मॅच पहिलं सत्र. पहिल्या सत्रामध्ये संजय बांगारी आणि राजा खैर दोघांना मैदानामध्ये आणलं जात आहे. एका बाजूला 3D चषकाचे आयोजक, एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक. फटका खेळलाय छान. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये गॅप मधून स्ट्रोक जातोय सीमा रेषा बाहेर. अनिल शेठ पाटील यांच्या कटआउटच्या अलीकडच्या बाजूनं चौकार. थँक्यू. 5 रन्स. 5 धावा धाव फलकावरती. बिना गाड्याचा मोबदला आहे. पुढचा बॉल. तितका छान चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन तेवढंच छान. अगदी सुंदर चेंडू आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संतोष खंडवी त्याच्यावरती अटॅक झाला होता. धावा आल्यात 5 टोटल. 5 रन्स. एकही गडी बाद नाही. वाजेपूर 3D संघ मैदानामध्ये लढाई करतोय. त्यांना माहिती आहे किमान 20 ते 25 धावा बनणं महत्वाचं आहे, कारण या धावा देखील डिफेंड होण्याची दाट शक्यता आता सध्याच्या घडीला ओस पडली आहे. हा फटका खेळलाय. फिल्डर आहेत आणि जेल सुटलाय. या छोट्या छोट्या चुका आहेत पा. आज घरेलू मैदानावरती आपण खेळतोय आणि या चुका घडणं यामागचं कारण काय, तर स्टेजच्या खाली ज्या खोल्या पाडल्या होत्या ना, त्यामध्ये खरं तर आता ही जी पातळी आहे ती खालोखाल घसरलेल्या. नाही पहिल्यांदा सुटू दे नाही तर दुसऱ्यांदा सुटू दे, पण त्या खोल्यांचा हा प्रकाप आहे. कारण जिथे आपण पाहिलं ऑन साईडला आपण मारायचा प्रयत्न पाहतो खेळाडूचा. फिसलतायत फिसलतायत. धावा घेत असताना आपण पाहू टीमला. टीम चाहून पोहोचलेली आहे ती म्हणजेच टोटल 9 या आकड्यावरती 9 रन्स. 9 धावा धाव फलकावरती आतापर्यंत सध्याच्या घडीला लागलेल्या धावा टीमच्या. चला स्पीड अप करा. लगेच पुढचा बॉलर या. लगेच पुढचा बॉलर या. स्पीड अप करा. स्पर्धा आपली आहे त्यामुळे वेळेचा आपण कटाक्ष पाला, कारण आज भरपूर उशीर झालेला आहे. सकाळच्या आपण जर पाहिले तर पहाटेचे वाजलेले आहेत 4:30 वाजून 1 मिनिट. हा 4:30 वाजून 3 मिनिट. चला स्पीड अप करा. जास्त वेळ घेऊ नका. टीमची धावा संख्या 9 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्यात. पुढचा चेंडू आपण पाहतोय आता इथून पाहायला मिळेल. मॅच कडे आपण वळू. अंपायर सिग्नल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आहे नरेश. नरेश वरती आक्रमण चढवायचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. फिल्डर आलेत.
दुसऱ्यांदा झेल सुटतोय. 2 वेळा अगदी आपण पाहतोय जीवनदान मिळतंय फलंदाजाला. धावा येत आहेत 2-2 धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या एकूण धावा आपल्याला 11 पाहायला मिळतात. 11 रन्स धावफलकावरती. सूरज वाघ कुठे असेल तर आपण लवकर या. पुढचा बॉल ओ द विकेट. चांगला चेंडू आहे, वेगवान बॉल आहे. या बॉल मध्ये आपण पाहतोय 0 नंबर आहे आणि प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. वाजेपूर 3D संघ धावा बनवल्या आतापर्यंत चांगल्या सन्मानजनक फायटिंग स्कोर त्यांनी उभा केला, यात काही मात्र शंका नाहीये. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहू शकतो, 11 धावा झाल्यात. परंतु अजूनही इथून पुढील खरं तर बॉल्स मध्ये किती बनतील यावरती सर्वांचं लक्ष आहे. वाजेपूर 3D विरोधामध्ये एका बाजूला जयवंत शेठ भस्मा आणि एका बाजूला धनाजी शेठ पाटील यांच्यामध्ये लढाई आहे. 2 पुरस्कर्ते आणि 2 ऑर्गनायझर आपण पाहतोय आणि त्या दोघांचे संघ आपण मैदानामध्ये जरूर पाहतोय. 11 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. नरेश जुगरेचा आपण हा बॉल पाहिला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होईल. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल आणि कोण हारेल याकडे सर्वांचं लक्ष. यावेळेचा चेंडू पंचावळ आलेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या धावसंख्येमध्ये आता भर पडली जाते. संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावेनं. टोटल 12 या आकड्यावरती 12 रन्स. 12 धावा धावफलकावरती. सुंदर खेळ, सुंदर खेळ. करंटली रन रेट 8.00 चा. 12 रन्स. पुढचा बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर स्वतः आलेत गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बारा धावा धावफलकावरती. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतात. अमित खैर. 12 धावा धावफलकावरती. वाघोबा धामणी आणि वाजेपूर दोघांमध्ये आपण ही मॅच पाहतोय. चला स्पीड अप आपण करायचं आहे. गोलंदाज तयार होतोय. पहा तिकडे लिडिंग एज आहे आणि तिसरा झेल सुटला या खेळाडूचा. या मॅच मध्ये आपण पाहतोय तिसरा झेल आतापर्यंत या इनिंग मध्ये सुटताना पाहिलाय. बघितलं, झोपण्याचे परिणाम आहेत सर्व. तेरा धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. गुंडा बनना किसको, सबको हीरो ही बनना है. तू बनेगा गुंडा फिर. 13 रन्स धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. रयत जुगरे शेवटचा एक बॉल षटकामधून. यावेळचा बॉल पा, हा चांगला चेंडू. विकेट किपिंग देखील तेवढीच छान अविनाश कडून. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ आता संपलाय.
13 रन्स धाव फलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. करंटली 6.50 सरासरीने चाललेत मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. कट करायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर बॉल पाहिला आपण. निर्धाव चेंडू येतोय. 13 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 बाळाराम पारधी, अर्थातच पाप्या. पाप्यावरती आक्रमण. फिल्डरच्या डोक्यावरून या बॉल वरती हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकोणीस धावा धाव फलकावरती. 19 रन्स. नेक्स्ट बॉल पाप्याचा. चांगला फटका ऑफ साइडच्या दिशेमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं आलेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 21 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कसा होईल खेळ याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रोजेक्टेड स्कोर 25 पर्यंत जाण्याची दाट शक्यता. मागील मॅच मध्ये 19 धावा अगदी आपण शेवटच्या क्षणापर्यंत बनताना पाहिलं तर नाकस न आलं होतं. पा हा देखील चौकार. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतील धावा 4. पंचवीस. Yes, umpire signal. It's OET out. Wicket. बाळारामनं आता मात्र विकेट संपादन केली आहे. लेग बिफोर द विकेट आपण पाहतोय यावेळेला त्याला मात्र विकेट मिळते. निलेश बंगारी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करण्यासाठी यावेळेला आता उरलाय. शेवटचा एक बॉल. पुढील सामना जो आहे वाजेपूर दिनेश आणि खांदा या 2 संघादरम्यान असणारे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकर या. वाजेपूर आणि खांदा या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी आहेत. पोहोचलेत सुखरूप. दोन आहेत ना पंच. येस ओके. 2 धावा आहेत धाव फलकावरती आणि एकूण धावा झालेत धाव फलकावरती 27 आणि 28चं टार्गेट आहे सेकंड हाफ साठी. चला सुदाम नाईक आलेत. करत आहोत. टॉस केला जाईल 2 बलाढ्य संघांमध्ये. अर्थातच एका बाजूने वाजेपूर आणि एका बाजूने खांदा या 2 टीम्स मध्ये आता टॉस केला जातोय. हवी टू गो करतोय टॉस. एका बाजूने आहेत मयूर आणि एका बाजूने आपण पाहतोय सुदाम नाईक. टेल इज अ कॉल.
अँड इट्स येस टेल आहे फिल्डिंग. वाजेपूर टीमनं फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. चला स्पीडअप करा. सामन्याची लगेच सुरुवात करायची. 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवा आपण. 18 मध्ये 28चं टार्गेट टीम वाघोबा धामणी समोर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये नरू आणि पप्या पारदी. पप्या एबी. नाही तो स्वप्नील हवाले कुठे बघा. नदी विद्या साईडला. आता आम्हाला तोंड दाखवायला पण आलं तरी जमाल. डायरेक्ट घरी जा, काय इश्यू नाही. पॉकेट तुमचं ग्रामी भाऊ काय ते. हा ते पण आहे. सासूरवाडीची टीम खेळते त्यामुळं त्यांना चीअरअप करण्यासाठी आपण पाहतो प्रेक्षकांमध्ये ते आहेत. आपलं स्वागत आहे. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. परंतु अजून एक मॅच बाकी आहे. या मॅच कडे आपण वळू. 18 मध्ये 28 पहिला बॉल पप्यासाठी आपण पाहतोय. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी पूर्णपणे डॉमिनेट करण्याची प्रक्रिया पाहायला मिळते मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट ऑनलाईन. येणारे आता 17 बॉल आणि पाहिजेत 28. मॅच मध्ये पूर्णपणे एंटर होण्यासाठी सुरुवातीपासूनच दबाव करायचा आहे आणि त्याच उद्देशाने 3D वाजेपूर. पहिला बॉल सुंदर. दुसरा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. या वेळेला देखील प्रयत्न फसला जातोय. दुसरा बॉल लगातारचा निर्धाव बॉल आणि डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. 28चं टार्गेट. त्यामध्ये पहिले 2 बॉल डॉट. उर्वरित 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये पाहिजेत आता 28. ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 चौथं संस्मरण ही रजनी स्पर्धा. फ्रंट फुट लावून खेळायचा प्रयत्न. ऑन साईडच्या दिशेमध्ये फिल्डर आहे तिकडे. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरा धावेसाठी आता जरूर निघाले होते परंतु नकार दिला समोरून आणि डेंजर रनकडे होते. मी म्हणेन पप्या खास करून. इकडे 1 धाव येते. अकाउंट ओपन झालंय टीमचा. नरेशला स्ट्राईक अखेरकार. निलेश बांगारीचं षटक. 3 चेंडू मध्ये एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. नेक्स्ट बॉल. या वेळेला अंपायर फिंगर गोज ऑन अप अँड इट्स OUT आउट. बॅट्समन बाद. पहिला धक्का वाघोबा धामणीला. नरेश जुगरे होतोय बाद. असं थोडी नसते. पूर्ण होते ना. मस्त नाचू दे चंदू फुटाने. येस 25,000 किलोवॅटची एक फायर इंजिन आहे साहेब प्रीतमची. 1 आणि 1 मध्ये 1 विकेट. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव. धामणी संघ अडचणीमध्ये. एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये मी म्हणेन संकटमोचक भूमिका सादर करणं खूप महत्वाचं आहे. नवीन फलंदाज आलेत दीपक खंडवी. शेवटचे 2 बॉल निलेशचे. चांगला फटका आहे गॅप मधून. व्हॉट ब्युटिफुल स्ट्रोक. खेळाडूच्या डोक्यावरून आलाय बॉल. अगदी बॉल सीमारेषा बाहेर.
क्या बात आहे. बघा चंदू सर किती मस्त मजेमध्ये आहेत. मस्त मोला माणूस एकदम. टीमची धावसंख्या या वेळेला आपण पाहू शकतो 6 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट 28 चा असताना येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. ए, बारा बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 22 धावांची. यावेळचा बॉल यावेळेला आघात केलाय. पिक्चर अभी बाकी है. दीपक खंडवी जब तक है तब तक जान है और उड़ने के लिए जहान है. सुपर षटकार. नाही सामना संपला नाही. पूर्णपणे सामन्यामध्ये आपण पाहतोय आपल्याला रोमांचकता पाहायला मिळते. यावेळचा बॉल हाही चांगला चेंडू. यावेळेला कमबॅक देण्याचा प्रयत्न. 11 मध्ये 16 पाहिजेत अजूनही. आता 10 मध्ये 16 पाहिजेत. मागील षटकार त्यानंतर आलेला डॉट बॉल आपण पाहिलाय. मी म्हणेन अजूनही मॅच मध्ये एंटर आहेत दामणी संघाचे खेळाडू. बॉल टू रनचं समीकरण नाहीये परंतु समीकरणामध्ये आपण पाहतो एखाद मोठा फटका येऊ शकतो. यावेळेला हा फटका फसलाय. फिल्डर आलेत. चांगला झेल. जल्लोषाचं वातावरण. वाजेपूर थ्रीडीला अजून एक विकेट आणि अजून एक फलंदाज बाद. नऊ बॉल आणि 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. काय घडेल काय बिघडेल. कोण जिंकेल कोण हारेल याकडे सर्वांचं लक्ष. विकेट पडली. लक्षवेधी भूमिका. तुझ्या बटांच्या हिंदोल्यांवर झुलून मी जावे आणि तुझ्या आठवणीत मी सरावे. अगदी आठवणी आहेत ते तरोताजा करतायत. कॅमेरामॅनला आपण पाहू शकतो कॅमेऱ्याला कशी अगदी त्यांनी आता गर्लफ्रेंड बनवलेले आहे. आणि ओमकार गुरव आपण पाहतोय तिची आठवण आणि तिच्या आठवणीमध्ये प्रेमात पागल झालेला यावेळचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक रन घेण्याचा प्रयत्न होता. अगदी धाव मिळाली. या एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय पुढे. आता 15 धावा वाचल्यात. उर्वरित 8 चेंडू मध्ये त्या बनवायच्यात. पाप्या पारदी ऑन स्ट्राईक आलेत. संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. येस कशासाठी हवाय आक्षेप या. ओके येस पंच आपणच पाहायचंय.
राघो पारधे यांनी एक प्राइस अनाऊन्स केले बघा, जर धामणी संघ जिंकला तर तुम्हाला पाहिजेत तेवढे अंडा पाव फ्री. येस हा तुमचाच राहू द्या अंपायर, कारण की संघ एक आपलाच आहे. वॉर्निंग द्या. हम्म, बरोबर आहे. येणारे 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 15 धावांची गरज. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पप्या समोर. यावेळचा बॉल सरळ बॅटनं गॅप मधून काढायचा प्रयत्न जरूर आहे. रन्स घेतलाय, दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा पूर्ण करतायत पा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अंतर कमी केलं जाते. 7 बॉल मध्ये 13 पाहिजेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांकडे. सामना तेवढाच उत्कंठावर्धक, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना. जोपर्यंत दीपक आणि पप्या आहे तोपर्यंत मॅच मध्ये आपण आशा आकांक्षा बाळगू शकतो, परंतु दीपकची पडलेली विकेट इथे थोडासा त्रास देऊन गेलेली आहे. यावेळेचा बॉल आणि 7 मध्ये 13, 6 मध्ये 13. आता पप्याची विकेट आली आहे. या लास्ट बॉल वरती आपण ही विकेट त्यांना पाहिली. षटक संपलंय. 2 षटकामध्ये 15 बनवल्यात. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 13 पाहिजेत. की वाचवले जातील. पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाऊ. यावेळचा बॉल लिडिंग एज आणि बाद होतोय फलंदाज. अजून एक धक्का. 10 धावा. 5 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजेत. जर सामना जिंकला तर राघव भाऊ यांच्याकडून पूर्ण टीमला आपण पाहतोय वडापाव आहेत, अंडापाव आहेत. 6 मध्ये 13 बनतील का? 5 मध्ये 13 आता बनतील का? नवीन फलंदाज अविनाश. संकटमोचक मारुती आहे. मधल्या फलीमध्ये संघाला अनेक वेळा जिंकवून दिलाय. आज तो कारनामा होईल का? आणि या वेळचा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर पोहोचलेत. झेल सुटला जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या नजदीक. तिसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट छान. 3 धावसंख्या वाढतीये. टीम जाऊन पोहोचतीये. एकूण धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 18. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट झालेले आहे दिनेश खंडवीकडे. अविनाशला एवढ्या उशिरा का पाठवला हाही प्रश्न आहे मुळात. कारण कालच्या मी म्हणेन ज्या रात्री तिन्ही सामने त्यांना जिंकवले आणि त्याला एवढ्या उशिरा पाठवणं हा देखील एक निर्णय जो तो अंगलठी येऊ शकतो. 4 मध्ये 13 पाहिजेत. वाजेपूर 3D संघाची कमालीची गोलंदाजी आहे. पूर्णपणे त्यांनी अगदी संघावरती आता
ताकद आणि हा पहा हा चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच लेंथ खूप उंच अतिरिक्त उछाल आहे पंचांनी वाईड घोषित केलाय. या बॉल वरती एक अतिरिक्तची धाव येईल. फर्स्ट वॉर्न देखील आपण पाहतोय या वेळेला खेळाडूला आता करण्यात आलेला. त्यामुळे आता बाउन्सरचा कोटा आहे तो थोडासा कठीण असणार आहे आणि गोलंदाजा पुढे आता इथून आपण पाहतोय एक कमी ऑप्शन येईल. त्यामुळे 4 मध्ये 9 कसा होणार आहे खेळ मॅच कडे आपण जातोय. राईट हँडेड बॅट्समन समोर संतोष, दिनेश खंडवी, अविनाश नॉन स्ट्रायकर एंड वरती. 4 मध्ये 9 पाहिजेत. पुढचा बॉल पुढे टाकायचा प्रयत्न, लेटकटचा स्ट्रोक, बॉल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. मच निडेड बाउंड्री फॉर टीम धामणी. येतोय चौकार, 4 रन्स. तीन मध्ये पाच राघव खंडवी यांच्याकडून आणि कैलास किसन सांबरी यांच्याकडून टीमला पूर्ण आपण पाहतोय स्टॉल वरती त्यांची जेवणाची भूक भागवली जाईल. 3 मध्ये 5 पाहिजे. 3 मध्ये 5 मॅच आणली आहे. दिनेश खंडवीच्या बॅट मधून चौकार आपण पाहिला होता. सामना रोमांचक बनताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे. असे चेंडू फेकावे लागतील वाजेपूर थ्रीडीला तरच तुमचा निभाव लागेल या स्पर्धेमध्ये. चांगला कमबॅक केला, वेल कमबॅक केलाय, सुंदर कमबॅक केलाय. 2 मध्ये 5, 2 मध्ये 5, एक सिक्सर मॅचचा पर्दाफाश, एक चौकार शेवटच्या क्षणापर्यंत मॅच, 1 ते 2 धावा शेवटच्या क्षणापर्यंत मॅच. यावेळचा बॉल फटका खेळलाय रुबाबदार धामणे इनटू द टॉप 3. वेल प्लेड. थँक्यू. दिनेश खंडवी मॅन ऑफ द मॅच आहेत. दिनेश खंडवी ऐसे तसंच लगेच या. वेल प्लेड ब्रो, ब्युटिफुल. वडापाव वडापाव. चला किसन काका आणि आता राघव काका इकडे स्टेज वरती पण 2-4 आले पाहिजेत, तेही गरमागरम. क्या बात आहे. अप्रतिम लढाई. आणि आज घरेलू मैदानावरती खेळत असताना अगदी जिथे वाजेपूर संघाच्या बाजूने सर्व गोष्टी घडत होत्या, परंतु मधोमधी दिनेश खंडवीच्या बॅटमधून एक आपण चौकार निघताना पाहिला होता. जो लेटकटचा फटका आला तिथून जो सामना टर्न झाला. नाहीतर पप्यासारखा फलंदाज शांत होता. कित्येक आपण मॅचेस त्याला जिंकवताना पाहिलंय. यंदाच्या वर्षामध्ये पूर्ण वर्ष तो शांत आहे. त्या पप्याला आता काहीतरी आपल्याला गरम करावं लागेल.